नांदेडच्या अर्धापूरची केळी देशभरात प्रसिद्ध आहे, परंतु आता याच केळीला कवडीमोल भाव मिळत आहे। आपण सध्या आहोत अर्धापूरच्या केळीच्या बागेत। आपण पाहू शकतो की या ठिकाणी कवडीमोल भाव मिळत असल्याने केळी जी आहे ते शेतातच अशा पद्धतीने पिकत आहे आणि जाग्यावर सडून जात असल्याचं चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, भोकर आणि नांदेड या तालुक्यात केळीचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि या केळीच्या उत्पादनातून शेतकऱ्यांना काहीचा आर्थिक फायदा देखील दरवर्षी होतो। केळीचे दर 2 महिन्यापूर्वी चांगल्या स्थितीत होते। जवळपास 2000-2200 रुपयापर्यंतचे केळीचे दर या ठिकाणी होते, परंतु आता केळीचे दर अत्यंत खाली आलेले आहेत। कवडीमोल भावाने केळीचे दर कवडीमोल भावाने पर्यंत आलेले आहेत। कोणी केळीला व्यापारी देखील केळी या बागेतून उचलायला तयार नाही, त्यामुळे जे आहे ते अशा पद्धतीनं जे केळीच्या बागा जे आहे ते आता आपण या ठिकाणी पाहू शकतो की संपूर्ण केळी जी आहे ते अशा पद्धतीने पिकून जात आहे, जाग्यावरच पिकून जात आहे। कोणीही हे केळीचे बाग आणि केळी उचलायला या ठिकाणी तयार नाहीत। आपल्यासोबत या ठिकाणचे शेतकरी आहेत आणि त्यांच्याशी आपण बातचीत करूयात। काय सांगाल, कशा पद्धतीने केळीचे आता दर आहेत आणि का दर एवढे खाली आलेत, नेमकं कारण काय? नमस्कार, मी निलेश देशमुख। आता जी आपण शेतीची बाग पाहतायत ती आमचीच केळीची बाग लागवड केलेली आहे। साधारणतः यावर्षी केळीसाठी एकंदरीत परिस्थिती पाहिली तर खूपच वाईट चित्र या भागामध्ये आम्हाला पाहायला मिळालं। जसं आपण पाहतो की हिवाळ्यामध्ये टेम्परेचर सातत्यानं 10 डिग्रीच्या मध्ये राहिल्यामुळे त्यावेळेला केळीला फटका बसलेला होता। त्यानंतर उन्हाळ्यामध्ये सुद्धा 42 डिग्रीच्या वर तापमान गेल्यामुळं केळीला पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीला सामोरं जावं लागलं। आणि एवढंच काय तर जे साधारणतः जून महिन्यामध्ये जे वादळी वारे झाले ताशी 78 किलोमीटर वेगाप्रमाणे या ठिकाणी त्याची नोंद झालेली होती आणि अशा याच्यामध्ये या भागातील साधारणतः 50% बागा ह्या उद्ध्वस्त झाल्या होत्या। आणि जे काही शिल्लक राहिल्या ते आपण आता इथं या ठिकाणी पाहताय की आपलं साधारणतः विक्री व्यवस्थापन हे उत्तर भारतामध्ये जास्त प्रमाणात होत असतं आणि उत्तर भारतामध्ये यावर्षी यूपीमधली केळी ही अतिशय जास्त प्रमाणामध्ये आणि दिल्ली, हरियाणा, पंजाबला अतिशय लागून तो भाग असल्यामुळं 2 रुपये प्रति किलोच्या खर्चानी त्या ठिकाणी बाजारात उपलब्ध होत होती आणि त्याचाच परिणाम म्हणून 5 रुपये त्यांचे केळीचे दर आणि 2 रुपये ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट असं 7 रुपये प्रति किलोच्या प्रमाणे त्या ठिकाणी केळी उपलब्ध होत होती व्यापाऱ्यांना। आणि मग आमच्या भागातून जर केळी उत्तर भारतात जर पाठवायची म्हटलं तर साधारणतः 5.5 रुपये किलोप्रमाणे नुसतं वाहतूक खर्च आम्हाला या ठिकाणी अपेक्षित होता। म्हणजे 700 रुपयाला जर त्यांना कॉम्पीट करायचं म्हटलं तर 1.5 रुपये प्रति किलोप्रमाणे या ठिकाणी केळी काढणं व्यापाऱ्यांना अपेक्षित होतं आणि त्याचाच परिणाम म्हणून या ठिकाणी आम्हाला पूर्णतः केळी आमची बाग जाग्यावर सडून गेली, परंतु त्याला व्यापाऱ्यांना आम्ही ते विकू शकलो नाही। निश्चितच हे केळी उत्पादक शेतकरी आणि व्यापारी देखील होते, दुसरे काही आपल्यासोबत शेतकरी आहेत। काय सांगाल आणि तुमचे किती एकरमध्ये केळी होती आणि काय आता सध्याची स्थिती आहे? मी विनायक दिगंबरराव देशमुख, बारड, केळी उत्पादक शेतकरी आहे। माझ्याकडं 1 हेक्टर केळी होती, त्याच्यामध्ये केळीमध्ये मला जवळपास 300-400 रुपये भाव लागला। ते भाव लागूनसुद्धा मला कोणी म्हणजे माल उचलायला तयार नको, माल पूर्ण अर्धा बागच्या 12ने बाग जवळपास सडला। मला त्याचे 1ही रुपये काही झाले नाही, त्याच्या 100-50 रुपयाचे 100 रुपये जवळपास खर्च बुडाला येते, तरी पण मला म्हणजे तेवढं खर्च असल्यामुळे माझी आर्थिक बाजू थोडीशी डळमळली आहे। मी संकटामध्ये आहे सध्या। आता निश्चितच हे शेतकरी होते, केळीची बाग अक्षरशः त्यांची संपूर्ण नष्ट झालेली आहे किंवा केळी कोणी उचलायला तयार नसल्यामुळे ती आर्थिक संकटात आली। दुसरे शेतकरी आहेत, काय सांगाल, किती केळी होती आणि 2 महिन्यापूर्वी काय दर होता त्याचा? मी अवधूत तुकाराम आंबेगावकर, राहणार आंबेगाव, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड येथील शेतकरी असून यावर्षी एकतर नैसर्गिक आपत्ती, दुसरं शासनाच्या काही चुकामुळं शेतकरी यावर्षी भरपूर म्हणजे भरपूर अतिशय नग्न झालेला आहे केळीच्या बाबतीत। एवढंच बोलू शकतो की यावर्षी तर नुकसानचं सांगताच येत नाही काय झालं ते, मात्र नग्न झालेला आहे। काय 2 महिन्यापूर्वी काय भाव होते? 2 महिन्यापूर्वी 1700-1800 ते 2000 पर्यंत होते। आज 200-300 रुपये आहेत, त्याच्यात ते काढायला परवडणं झालं। ते 10-5 रुपये यायले शेतकऱ्याला, ते काढणं सुद्धा बंद केलं शेतकऱ्याला। निश्चितच दुसरे आपले शेतकरी संघटनेचे नेते आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। काय सांगाल, कशा पद्धतीने आता केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे, नेमकं कारण काय आणि काय स्थिती असणार आहे?
आपण पाहिलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास 4 ते 5 तालुक्यामध्ये केळीचं उत्पादन होतं. जवळपास 15 ते 20 हजार हेक्टरवर केळीचं क्षेत्र आहे. जूनमध्ये जे काही नैसर्गिक आपत्ती आली होती त्याच्यामध्ये जवळपास 4 ते 5 हजार हेक्टरवरील केळी पूर्णपणे नष्ट झाली. त्या नैसर्गिक आपत्तीमुळे पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना आजही पीक विमा मिळालेला नाही. हवामान खात्याने जे काही कृषी विभागाने जे काही हे पूर्ण यंत्र बसवली होती, हवामान यंत्र बसवली होती, ऑटोमॅटिक वेदर स्टेशन्स, त्याच्यामध्ये चुकीच्या रिडिंग आल्यामुळं आणि ती यंत्र सदोष असल्यामुळं शेतकरी आजही पीक विम्याच्या लाभापासून वंचित आहेत. ते एक मोठं संकट होतं. ते कमी पडलं काय म्हणून आपल्याकडे जे काही अतिवृष्टी झाली, नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास 150 पट अतिवृष्टी झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर केळीची क्वालिटी घसरली आणि केळी पिकायला लागली. आज त्या कारणामुळं व्यापाऱ्यांनी माल उचलणं बंद केलं. 1800 ते 2000चे असणारे दर जे आहेत त्या जवळपास आपण बघितलं तर 100-200 रुपये 300 रुपयापर्यंत आलेले आहेत. आणि आज अशी वेळ आली शेतकऱ्यांना की फक्त शेतातला माल घेऊन जा, कारण माल काढण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना बघायला गेलं तर किती म्हटलं नाही म्हटलं तर 5 ते 10 हजार रुपये खर्च, एकराचा खर्च लागणार आहे माल बाहेर काढायला. त्यामुळं आज दोन्ही बाजूने, एक तर निसर्गाने मारला आणि दुसऱ्या बाजूनं इकडं पाहायला गेलं तर सुलतानी संकट जे म्हणतो आपण, त्या दोन्ही बाजूनी शेतकरी आज पूर्ण अडचणीत सापडलेला आहे. एकंदरीत नांदेड जिल्ह्यामध्ये आजच्या तारखेमध्ये 200 ते 250 कोटी रुपयाला केळी उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये आहे. केळी हे पीक पाहिलं तर महाराष्ट्रासाठी फार मोठं भूषण आहे. केळी पिकामध्ये आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात देशाला दरवर्षी याच्यामध्ये एक्सपोर्टमधून आपल्याला चलन मिळतं. पण आज केळी पिकाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे शासनही या गोष्टीकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी अक्षरशः आज उद्ध्वस्त व्हायची वेळ आलेली आहे. निश्चितच केळी उत्पादक शेतकरी अत्यंत संकटात आहे. सुलतानी आणि आसमानी संकटामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबर डमवलेलं आहे. आपण पाहू शकतो की अशा पद्धतीनं जे केळी आहे जे संपूर्ण जाग्यावरच पिकत आहे. अनेक शेतकऱ्यांची जी केळी आहे ते जाग्यावर अशा पद्धतीने पिकत आहे आणि जाग्यावर सडून जात आहे. एकंदरीत पाहिलं तर नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केळीचं पीक घेतलं जातं, परंतु यावर्षी जे आहे ते केळीने शेतकऱ्यांना अक्षरशः रडकुंडी आणल्याचं चित्र सध्या तरी नांदेड जिल्ह्यात निर्माण झालेलं आहे. संजय सूर्यवंशी, साम TV न्यूज, अर्धापूर, नांदेड.